हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आज विकेंड आहे आणि विकेंडला कुठेतरी बाहेर जायचा विचार केला होता, म्हणून एका ठिकाणी आलो आहोत. तिथून व्ह्यू पण मस्त दिसतो आणि आमची रूम पण मस्त आहे. रूमचा टूर दाखवतो तुम्हाला आणि रूमसोबत जो व्ह्यू येतो तो तुम्हाला दाखवतो आणि तुम्हीच गेस करा. तर रूम टूर तर झाली आहे आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवला आहे व्हॅलीचा. तर तुम्ही ही प्लेस गेस केली असणारच आणि जरी नसेल केली तर मी तुम्हाला सांगतो की ही प्लेस जॉस्टेल पंचगनी आहे. आणि मला आता इथून महाबळेश्वरला जायचं आहे. महाबळेश्वरला ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, जसे की गो कार्टिंग, बोटिंग आणि अजून कुठली ॲक्टिव्हिटी असेल ती करणार आणि सनसेट बघणार. आणि जर चान्स मिळाला तर पॅराग्लायडिंग करायचा विचार करतो आहे. आणि बघू आता कसा होतो, तुम्हालाही दाखवणार. चला मग. आज तेरा भाई पॅराग्लायडिंग करेगा. नाइस लैंडिंग। खड़े हो जाओ भाई, खड़े हो जाओ।
पॅराग्लायडिंग तर झाले आहे, मस्त मजा पण आली, व्ह्यू मस्त वाटला बघायला. आता दुसरी कुठली ॲक्टिव्हिटी आहे ती करणार. ॲक्टिव्हिटीज करायचा ठरवला होता, पण आम्हाला सनसेटही बघायचा होता. सनसेट बघायसाठी आम्हाला हॉस्टेलवरती जायचं होतं. आम्ही त्यासाठीच हॉस्टेलला गेलो आणि तिथे कॉफी पीत सनसेटचा मजा घेतला. नंतर मग दुसऱ्या दिवशी ॲक्टिव्हिटीज करायचा ठरवला, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो ॲक्टिव्हिटीज करायला. पण तेव्हा जाता जाताना आम्हाला समजलं की आर्ट विलेज फेस्टिवल आणि काईट फेस्टिवल आहे. तर मग काईट फेस्टिवल बघण्यासाठी आम्हाला टेबल लँडला जायला लागेल. त्यासाठी आम्ही निघालो. टेबल लँडला पोहोचल्यावरती आम्हाला समजलं की ते फेस्टिवल 4 नंतर चालू होणार आहेत आणि तेवढा टाईम तर आमच्याकडे नव्हता. म्हणून आम्ही तिथून मॅप्रोला निघालो. मॅप्रोवरून थोडी शॉपिंग केली आणि घरी जायला निघालो. जी ॲक्टिव्हिटी करायची होती म्हणजे पॅराग्लायडिंग ती तर केली. तो नवीन एक्सपिरियन्स होता, तो नवीन एक्सपिरियन्स घेतला आणि तुम्हालाही दाखवला आहे. तर आता बाकी कुठली नवीन प्लेस विजिट केली तर तुम्हाला समजेल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि यामध्ये माझे कंटेंटमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायला हवी ते पण तुम्ही सांगू शकता कमेंट करून. चला मग भेटूया नंतर. बाय.